ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। मुंबईसाठी मोठा अपडेट आहे। आज दुपारी 12:30 वाजता मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचं शिष्टमंडळ मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार आहे। मुंबई महापालिकेकडून आपत्कालीन व्यवस्थापन कायदा 2005 लागू केल्यानंतर सुद्धा मुंबई वॉटर टँकर असोसिएशन आपल्या संपावर ठाम आहे। CGW ANOC घेण्यास वॉटर टँकर असोसिएशन तयार आहे। मात्र यामध्ये मुंबईसाठी नियमांमध्ये शिथिलता आणावी अशी मागणी मुंबई वॉटर टँकर असोसिएशनची आहे। त्यामुळे मागच्या 4 दिवसांपासून संप पुकारण्यात आलाय। या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट देतील आपले प्रतिनिधी वेदांत नेब। वेदांत, नक्की या भेटीमध्ये काय अपेक्षित आहे? ज्या प्रकारे आपण बघतोय, पूर्वी 4 दिवसापासून मुंबईतील वॉटर टँकर असोसिएशननी संप पुकारलेला आहे। त्यामुळे जे खासगी जे कामं आहेत, त्याशिवाय विकास कामं मुंबईमध्ये सुरू आहेत आणि ज्या सोसायटीज आहेत त्यामध्ये पाणी पुरवठा होत नाही आणि मुंबईकरांना अडचणींना सामोरं जावं लागतं। आणि त्यामुळेच काल मुंबई महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 नुसार लागू केला आणि सर्व जे वॉटर टँकर आहेत किंवा बोरवेल आहेत किंवा मग विहिरी आहेत त्या त्यांनी अधिग्रहित केल्या आहेत, त्यांच्यावर ताबा घेतलेला आहे। आणि त्यामुळेच आता पुन्हा एकदा सर्व वॉटर टँकर असोसिएशन शिष्टमंडळ हे आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेणार आहे। आणि जी त्यांची मुख्य मागणी आहे की CGWच्या गाईडलाईन्सनुसार आम्ही NOC घ्यायला तयार आहोत, मात्र मुंबई पुरत्या ज्या काही नियम आहेत ते शिथिल करण्यात यावेत। त्या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त काय नेमक्या सूचना करतात किंवा काय या बैठकीत होतं ते पाहावं लागेल। मात्र मुंबई महापालिका शर्तीचे प्रयत्न करते की मुंबई टँकर असोसिएशनने जो संप पुकारला आहे तो त्यांनी मागे घ्यावा। यावरती काहीतरी लवकरच तोडगा निघेल अशी आपण आशा करूया। धन्यवाद वेदांत, आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर आज भूषण गगराणी यांची भेट मुंबई टँकर असोसिएशनचं शिष्टमंडळ घेणार आहे आणि त्यानिमित्ताने या टँकरच्या प्रश्नावरती काही तोडगा निघतो का हे बघणं महत्त्वाचं असेल। याबरोबरच या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। पुढचे अपडेट्स पाहणार आहोत 11 वाजता। पाहत रहा ABP माझा।